पुण्यामध्ये विषारी दारू पिल्यामुळे आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झालेला आहे। हे 23 जण गेलेत कारण दारूमध्ये इथेनॉल ऐवजी मिथेनॉल टाकलं होतं, जे की खूप विषारी असतं, त्याने मृत्यू होतोच, पण यांनी पैसे वाचवण्यासाठी केलं। महत्वाचा विषय आहे की तिथल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या लोकांना किंवा उत्पादन शुल्कच्या लोकांना हे माहिती होतं, त्यांना नियमित हप्ते पोहोचतात आणि ते हप्ते वरपर्यंत सुद्धा जातात। तरी सुद्धा अशा गोष्टी घडत आहेत कारण आपल्याकडे कायदे तर आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी नाही। फक्त पैसे खाण्यासाठी हे लोक काम करतात आणि ह्याच्यामुळे सर्वसामान्य लोक मरतात, मोठे नाहीत। महाराष्ट्रातल्या जवळपास 90% गावामध्ये गांजा मिळतो। प्रत्येक पोलीस स्टेशनला माहिती, तिथं सुद्धा हप्ते पोहोचतात, पोलीस काहीही कारवाई करत नाहीत कारण त्यांचं भागलेलं असतं। सगळ्यात महत्वाचं, याचे सुद्धा पैसे वरपर्यंत जातात। गांजा एनडीपीएस म्हणजे अंमली पदार्थ कायदा आहे 1986चा, पण 2026 आले म्हणजे कायदा येऊन आता 40 वर्ष झाले तरी सुद्धा अंमलबजावणी नाही। कारण सगळे लोकांना इथं पैसे खायचे आणि वरपर्यंत पाकिट पोहोचायचे। जसा तो उडता पंजाब नावाचा पिक्चर आला होता ना, तसा उडता महाराष्ट्र नावाचा पिक्चर आला तरी सुद्धा चालेल, एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा वाढतात। जे पोलीस लोक आहेत त्याच्याशी जबाबदार आहेत, त्यांना फक्त आपली टक्केवारी आली पाहिजे। त्यात जास्त प्रमाणात अंमली पदार्थ जो विकला जातो तो म्हणजे गांजा, कारण दारू ही अंमली पदार्थामध्ये येत नाही। दारू तरी विक्रीसाठी शासनाची परवानगी आहे, परंतु गांजा विक्रीसाठी अजिबात परवानगी नाही, तरी सुद्धा छुप्या पद्धतीने विकला जातो। पोलिसांना ते माहिती असतं, त्याचे आड्डे माहिती असतात, बेकायदेशीर दारू सुद्धा माहिती असते। ह्या सगळ्या गोष्टी माहित असतात, फक्त कारवाई होत नाही कारण आपल्याकडे कायदा फक्त नावालाच असतो। काहीतरी बातमीत आलं, काहीतरी ट्रेंडिंगला आलं किंवा काहीतरी कुठेतरी सोशल मीडियाला आलं तरच आपल्याकडे जनरली कायद्याची अंमलबजावणी होते, नाहीतर चाललंय हे असंच चाललंय, चाल ढकलपणा चालू आहे, दुसरं काहीही नाही।